नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण जात आहोत अशा पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी जिथे गेल्यावर तुम्हाला अगदी शांत आणि पवित्र वाटेल. मनाला तुमच्या शांतता प्राप्त होईल आणि मन अगदी तुमचं प्रसन्न होईल. तर आपण चाललो आहोत आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी या गावात. तर आपला प्रवास चालू आहे. रस्त्याने आपण पोहोचत आहोत. निसर्ग बघा किती सुंदर आहे आणि आपण पोहोचलो येऊन कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीच्या ज्या ठिकाणी आहे त्या गडावर. गड अतिशय सुंदर आहे. मंदिर अगदी स्वच्छ आणि सुबक आणि मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे. इथे आल्यावर मन अगदी शांत आणि तृप्त झालं. मनाला फार समाधान मिळालं. मैत्रिणींनो, हे आहे कानिफनाथ महाराजांचं समाधी असलेलं मंदिर. हे आहे प्रवेशद्वार आणि हे महाराजांचं देऊळ आहे. येथे महाराजांची मूर्ती आहे आणि समाधीही आहे. तर आपण लाईनीत दर्शनासाठी उभा राहिलो आहोत. दर्शन घेऊन आपण पुढे काय काय आहे हे बघूया. तर हे कानिफनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविक बघा किती दुरून दुरून आलेले आहेत. हे महाराज आपल्या मनातील पूर्ण इच्छा, ज्या काही आपल्या इच्छा आहेत ते पूर्ण करतात आणि जे भाविक भक्त येऊन इथे नवस बोलतात तेही पूर्ण होतात. अशी भाविकांची मनापासून महाराजांवर असलेली श्रद्धा आहे आणि तेही आपल्या भक्तांची इच्छा नक्कीच पूर्ण करतात. तर सगळं मंदिर बघा कसं दगडी बांधकाम आहे. कळस किती सुंदर आहे. पटांगण ग्राउंड किती छान आहे. वरती झाड आहे आणि ऊन असल्यामुळे पाण्याचे फवारे देखील लावलेले होते, त्यामुळे गरमीचं काही झालंच नाही. हे आहे मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर आणि हे ते आपण यायचं कसं इथे या नकाशावर दिलेलं आहे मैत्रिणींनो. आणि हे आहे पूर्ण दगडी बांधकाम असलेलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. आतमध्ये विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि महादेवाची पिंड आणि नंदी महाराजही आहेत. यांचं दर्शन घेण्यासाठीही अनेक भक्त येत असतात, गर्दी करत असतात आणि मनोभावे विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेत असतात. मैत्रिणींनो, हे पूर्ण बांधकाम बघा दगडाचं आहे आणि किती स्वच्छ आणि सुंदर आणि सुबक आहे बांधकाम. किती छान एकसारखेच दगड लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. नंदी महाराजांची मूर्तीही किती छान आहे आणि महादेवाची पिंडही किती सुंदर. तर मैत्रिणींनो, हा आहे खाली जाण्यासाठी छोटा रस्ता. भुयारी मार्गासारखा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातच हा रस्ता आहे. येथे खाली गेल्यावर आपल्याला एक महादेवाची पिंड आणि नंदी महाराज दिसतील. अगदी छोटासा रस्ता आहे. एकच माणूस एकदा जाऊ शकतो. बघा जुने लोकांना किती ज्ञान होतं. किती सुंदर भुयारी रस्ता बनवलेला आहे. तो पण दगडी आहे मैत्रिणींनो. बघा किती छान बांधकाम केलेलं आहे. इथे खाली आता आपण जात आहोत. इथे खाली आहे महादेवाची पिंड आणि त्याच्यावर अभिषेक चालू आहे थोडा थोडा आणि महादेवाची पिंड आणि हे नंदी महाराज आणि वरती भुयार आहे मैत्रिणींनो. तिथून सूर्यप्रकाश डायरेक्ट महादेवाच्या पिंडीवर येतो. किती स्ट्रक्चर किती सुंदर बनवलं आहे बघा मैत्रिणींनो. पूर्वीचं आर्किटेक्चरही नव्हते तरीही किती छान बांधकाम केलेलं आहे दगडी आणि त्याच पायऱ्याहून आपल्याला वर जावं लागतं. आता आपण वर येत आहोत. वर आल्यानंतर आपण पुढे जे काय सगळे नवनाथांचं एक मंदिर आहे तिथं आपण दर्शन घेण्यात जाऊयात. मंदिराचा परिसर फार स्वच्छ आणि छान आहे, मनाला शांत करणारा. तर मैत्रिणींनो, नवनाथांपैकी एक अवतार मानले गेलेले श्री कानिफनाथ महाराज यांची याच गडावर संजीवन समाधी घेतली होती. हा गड एक उंच डोंगरावर वसलेला आहे. मढी गावाला भटके विमुक्त समाजाची काशीसुद्धा म्हटले जाते.
दरवर्षी होळी ते रंगपंचमी दरम्यान इथे खूप मोठी यात्रा भरते, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त येत असतात मैत्रिणींनो. आणि हे पूर्ण नवनाथांचं मंदिर आहे. येथे जे आपला नवस असतात ते बोलून हे धागे इथे बांधले जातात मैत्रिणींनो. जेव्हा त्याचा बोललेला नवस पूर्ण होतो तेव्हा तो भक्त येऊन हा दोरा सोडून त्याची इच्छा पूर्ण झाली असे महाराजांना प्रार्थना करतो आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो मैत्रिणींनो. खूप दुरून महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त येत असतात मैत्रिणींनो. या महाराजांवर खूप भक्तांची श्रद्धा आहे. मंदिराची ही दगडी वास्तुकला पाहून जुन्या काळातील वैभवाची जाणीव होते मैत्रिणींनो. गाभाऱ्यात प्रवेश करताच तिथली ती शांतता आणि प्रसन्न वातावरण शहरातील सगळा थकवा आणि ताण विसरायला लावते. आम्ही अगदी शांतपणे महाराजांचे दर्शन घेतले आणि येथील पवित्र ऊर्जेचा अनुभव घेतला. तर आता आपण चाललेलो आहोत हे महाराजांचं मंदिर बाहेरून मैत्रिणींनो. किती वर डोंगरावर आहे बघा. इथून आता आपण चाललो आहे मैत्रिणींनो. आता आपण कानिफनाथ महाराजांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेतले. आता आपण जात आहोत नवनाथ परंपरेशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या स्थळाची माहिती जाणून घ्यायला. या परिसरात चैतन्य महाराजांची समाधी तसेच काही अंतरावर मच्छिंद्रनाथ महाराजांचे पवित्र समाधी स्थळ आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर नाथभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. मैत्रिणींनो, ह्या गडावर जाताना रस्ता अत्यंत धोक्याचा आहे. अगदी वळणावळणाचा रस्ता आहे. मध्ये मोठा घाट आहे. तो चढत आपल्याला वरती डोंगरावरती जावं लागतं. अगदी 15 ते 20 वळण येतात मैत्रिणींनो. तर त्यानंतर आपण पोहोचलो त्या गडावर. मढीपासून काही अंतरावर मायंबा मच्छिंद्रनाथ गड हे आणखी एक अतिशय पवित्र स्थळ आहे. येथे नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक भाविक मढी आणि मायंबा या दोन्ही ठिकाणचे दर्शन एकाच यात्रेत घेतात. तर आपण आता दर्शन घेऊयात महाराजांच्या समाधी स्थळाचे. तर हे आहे तिथील मंदिर आणि हे जे ऑरेंज दिसत आहे ते आहे महाराजांची समाधी. मैत्रिणींनो, आपण सध्या मढी येथे नवनाथांपैकी कानिफनाथ महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी आलो आहोत. परंतु या परिसरात आणखी एक महत्त्वाचे नाथतीर्थक्षेत्र आहे. मढीपासून जवळच असलेल्या मायंबा अर्थात मच्छिंद्रनाथ गडावर नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी येथे आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर नाथ संप्रदायाच्या इतिहासाने आणि अध्यात्माने पावन झालेला आहे. कानिफनाथ मंदिराच्या गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस चैतन्य महाराजांची समाधी आणि जवळच गोरक्षनाथ महाराजांची समाधी असल्याचा उल्लेख आढळतो मैत्रिणींनो. तर ह्या मायंबाचे धार्मिक महत्त्व काय हे जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो, नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांना गुरु परंपरेचे प्रारंभकर्ते मानले जाते. गोरक्षनाथ महाराजांचे ते गुरु होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे मायंबा हे नाथ भक्तांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. तर मायंबा गडाचे वैशिष्ट्य काय आहे मैत्रिणींनो? हे ठिकाण डोंगर रांगामध्ये बसलेले असून निसर्गरम्य वातावरणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे गेल्यावर अत्यंत पवित्र आणि शांतता लाभते. मन अगदी प्रसन्न होते आणि मनाला एक वेगळीच शांतता प्राप्त होते. अगदी तृप्त झाल्यासारखं ह्या ठिकाणी आल्यावर वाटतं मैत्रिणींनो. पावसाळ्यात येथील धबधबे, हिरवळ आणि घाट रस्ता अतिशय सुंदर दिसतो. निसर्गरम्य वातावरण आणि डोंगरावर बसलेल्या ह्या गडावर आल्यावर अगदी छान वाटते मैत्रिणींनो. आपल्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून ह्या ठिकाणी आल्यामुळे अगदी मन शांत होऊन सगळं टेन्शन दूर होऊन अगदी प्रसन्न झाल्यासारखं मनाला प्राप्त होतं. समाधी मंदिर परिसरात शांतता आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. अनेक भक्त येथे ध्यान आणि साधनेसाठी येतात. काही भक्त पारायण करतात.
नवनाथांचे पारायण करतात. तेथे आपल्याला महाप्रसादही मिळतो. त्यामुळे कसलीही चिंता नाही. पाण्याची सोय आहे, राहण्याची सोय आहे, सगळं व्यवस्थित या गडावर चालू असतं मैत्रिणींनो. अनेक भाविक प्रथम मढी येथे कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेतात आणि त्यानंतर मायंबा येथे बसतात.